नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? खरं तर एरवी व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर दिसणारे हे वाक्य सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या तोंडी आहे. कारण महानगरपालिका निवडणुकांची सुरुवात झाली आणि राजकीय पक्ष आणि त्यातल्या प्रस्थापित नेत्यांनी अशा काही कोलांटुड्या मारायला सुरुवात केली आहे की गेली 8-10 वर्ष नगरसेवक होण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले सगळे कार्यकर्ते नीट क्लीन बोल्ड होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक, पुणे, ठाणे सगळ्या ठिकाणी हे कार्यकर्ते आपल्याच नेत्यांना एकतर घेराव घालतायत, नाहीतर आपले राजीनामे देत आहेत. या कार्यकर्त्यांच्या नाराजीचं कारण काय? तर त्यांना तिकीट मिळत नाहीये. आणि त्यांना तिकीट का मिळत नाहीये? कारण एकतर त्यांचा पक्ष दुसऱ्या पक्षाशी युती करतोय, नाहीतर त्यांचा पक्ष दुसऱ्या पक्षातले बडे नेते आपल्या पक्षात घेतोय. सत्तेला जवळ करत अजित पवारांनी आपलाच पक्ष फोडला. शरद पवारांना निवृत्तीचे सल्ले दिले. पक्ष चिन्हासाठी आपल्याच कुटुंबियांना कोर्टात खेचलं. बहिणीला आणि बायकोला एकमेकींच्या विरोधात उभं केलं. आपल्याच पुतण्याच्या विरोधात निवडणूकही लढले. अजित पवार भाजपच्या साथीनं जेव्हा हे सगळं करत होते, तेव्हा काही मोजकेच लोक शरद पवार यांच्या पक्षासोबत उभे होते. आज त्याच शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत महानगरपालिका निवडणुका लढवण्याची तयारी करतोय. इतकंच काय, एकाच चिन्हावर राष्ट्रवादीच्या घड्याळावर ही निवडणूक लढवली जाईल अशी ही चर्चा आहे. ज्या कार्यकर्त्यांसाठी हे आम्ही करतोय असं सांगितलं गेलं, तेच कार्यकर्ते यावर नाराज आहेत. शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रशांत जगतापांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला. तिकडे नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी महाविकास आघाडीचे नेते आपल्याकडे घेतले म्हणून भाजपमध्येच राडा झाला. पुण्यामध्ये भाजप शिवसेनेवर दबाव टाकतीये म्हणून युती तोडून टाका असं म्हणत शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हेंसमोर घोषणा दिल्या. हा राडा करणारे, हे घोषणा देणारे, राजीनामा देणारे सगळेजण त्या त्या पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. पक्षाच्या विचारांनुसार, पक्षाच्या भूमिकेनुसार आपण जर काम करत राहिलो तर आपणही एक दिवस नेते हो अशी भाबडी अपेक्षा त्यांना होती. पण निवडणुका आल्या आणि त्यांचे पक्ष आणि त्यांचे नेते यांनी आपल्या विचारांना आणि भूमिकांना जणू तिलांजली द्यायचा विडा उचलला. विचारांना आणि भूमिकेला तिलांजली देणं हा या सगळ्या पक्षांसाठी फक्त राजकारणाचा एक भाग आहे. पण त्यामध्ये कार्यकर्ते कुठे आहेत? वर्षानुवर्ष हे कार्यकर्ते जीव तुटेपर्यंत काम करतात, घसा कोरडा होईपर्यंत घोषणा देतात, अगदी पदरचे पैसे खर्च करून सभांची मैदानं भरवतात. पण जेव्हा निवडणुकांमध्ये या स्थानिक कार्यकर्त्याला साथ द्यायची वेळ येते ना, तेव्हा हे नेते दरवाजे बंद करून निर्णय घेत आहेत. मग जर आम्हाला काही विचारायचंच नसेल तर आम्ही काय फक्त तुमचे हुकूम ऐकण्यासाठी आहोत का? हा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारला तर नवल काय? पण हा सवाल आपल्या नेत्याला विचारण्याची ताकद किती कार्यकर्त्यांमध्ये आहे हा कळीचा मुद्दा. बोलूयात यावर, पण त्या अगोदर हा रिपोर्ट बघूया. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब, उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं. या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल, राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे. हे आहेत नाशिक भाजपचे नेते दिनकर पाटील. गुरुवारी दुपारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवार सकाळपर्यंत दिनकर पाटील मनसेमध्ये होते. अगदी ठाकरे बंधूंच्या युतीवर जल्लोषही करत होते. पण अचानक भाजपमध्ये जाऊन पोहोचले. महाराष्ट्र देश हुकुमशाहीकडे चालला होता. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे दोन्ही बंधू राजसाहेब, उद्धव साहेब एकत्र येणं फार गरजेचं होतं. आणि आज दोघं बंधू एकत्र येण्याची अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता. आणि नाशिक महापालिका असो, मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, या ठिकाणी दोन्ही भावांची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पाहिलं, फक्त काही मिनिटात पाटील साहेबांनी आपली विचारसरणीच बदलली. सर्वोच्च नेताही बदलून टाकला. कारण पहिलं प्राधान्य सत्तेला. आता दुसरं उदाहरण नाशिक मधलंच घ्या. आयारामांना घेऊ नका म्हणून नाशिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क गिरीश महाजनांसारख्या ज्येष्ठ नेत्यासमोरच घोषणाबाजी केली. नाशिक भाजपमध्ये ठाकरे गटाचे 2 आणि मनसेचे 2 नेते बुधवारी प्रवेश करायला आले तेव्हा हा राडा झाला. प्रकरण इतकं गंभीर झालं की भाजपच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदेंना रडू कोसळलं. गहिवरून येण्याचं कारण महत्वाचं म्हणजे
मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. ही पक्षांतरं कुणा एका पक्षापुरती मर्यादित नाहीयेत. शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि पुण्यामधले पवारांचे निष्ठावंत नाराज झाले. भाजपशी संगत करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही ही भूमिका प्रशांत जगताप यांनी घेतली. पण सत्ता नजरेसमोर ठेवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जगतापांची भूमिका पटली नाही. शेवटी प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम केला आणि काँग्रेस जवळ केली. तिकडे शिवसेनेच्या नेत्यांनीही पक्षातल्या स्थानिकांना न्याय द्या असं म्हणत नीलम गोऱ्हेंना घेराव घातला. सत्ता आणि पैसा कमवणं आणि कमावलेला पैसा राखणं हेच राजकारणात येणाऱ्या बहुतांश नेत्यांचं लक्ष आहे, हे कटू सत्य आहे. जनतेचं हित, शहराचा विकास, लोकशाहीचं संरक्षण या नेत्यांसाठी फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. आता अशा नेत्यांना किती वर्ष निवडून द्यायचं याचा विचार जनतेनं करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे. हेमाताई नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत आहेत. अरुणजी, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. प्रदीपजी, आपलंही स्वागत. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. हेमाताई, आजचा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे, कारण तुमच्या पक्षाची आणि तुमच्या पक्षा घेऊ पाहत असलेल्या निर्णयाची सध्या बरीच चर्चा आहे आणि त्या चर्चेचा चेहरा ठरलेले आहेत पुण्यामधले प्रशांतजी. आता मुद्दा असा आहे की प्रशांत जगतापांना हा जो निर्णय घ्यावा लागलेला आहे तो नेमका कशामुळं? ते काही पक्षावर उघड उघड टीका करत नाहीये, पण एकीकडे कार्यकर्त्यांसाठी निर्णय घ्यायचा असं सांगत असताना शरद पवार यांच्या पक्षाला अजित पवार यांच्या पक्षाची गरज का भासतीये पुण्यामध्ये? नमस्कार कविताजी. प्रशांत दादाचा विषय निघाला. प्रशांत दादाचं आणि माझं 15 दिवसापूर्वी या विषयावर बोलणं झालं होतं. ते पक्ष बदलतील असं मलाही वाटत होतं, परंतु आपण सगळ्या गोष्टी समाज माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये हायपोथेटिकल चालल्यात असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण अजून चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली नाही. काय हायपोथेटिकल काय आहे? म्हणजे युती होणार नाहीये, युतीच्या चर्चा हायपोथेटिकल आहेत? नाही, तुम्ही पहा, आता मी वंदनाताई चव्हाणांचा बाईट ऐकला. त्यांनी असं सांगितलंय की काँग्रेस कालपर्यंत आमच्या बरोबर होती आणि अचानक सडनली काँग्रेसनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. नाही, काँग्रेसचं सोडा, तुमच्या पक्षाचं आणि अजित पवारांच्या पक्षाचं सांगा. तुमचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष चर्चा सुरू आहेत की नाहीये? कविताताई, मी तेच सांगतेय. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर काँग्रेस आणि अजितदादा असं समीकरण जुळवायचं चाललं होतं, परंतु ते काल अचानक सडनली काँग्रेसने निर्णय घेतल्यामुळे आता पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे. आता मला एक ह्याच्यावर बोलायचंय की आमच्या काँग्रेसनं काल निर्णय घेतला असेल तर तुमच्या चर्चा आधीपासूनच, म्हणजे काँग्रेस हे म्हणेल ना की तुम्ही अजित पवारांबरोबर जाण्याची तयारी सुरू केलीत, त्या पक्षाबरोबर आम्ही जाऊ शकत नाही म्हणून काँग्रेस बाजूला झाली असणार. नाही, आता काय आहे, अजितदादा काँग्रेस बाजूला झाली म्हणून तुम्हाला अजित पवारांचा पक्ष जवळ करावा लागला. म्हणजे दोन्ही बाजूमध्ये सवाल तुम्हालाच आहे की अशी कोणती अडचण आहे? काँग्रेस बाजूला झाली तर तुम्ही अजित पवारांसोबत जाणार? तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतीये. भाजप वर्सेस सर्व असं पुण्यामध्ये समीकरण आणि पिंपरी चिंचवडमध्ये समीकरण जुळवायचं चालू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला का आपण एवढे एम्फॉस करतोय मला समजत नाहीये. कारण आमच्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आणि अजितदादाचा यांची युती ऑलरेडी. पण अजित पवारांचा पक्ष भाजप बरोबर मैत्रीपूर्ण लढत लढणार आहे. मग ज्या भाजप सोबत मैत्रीपूर्ण लढत तो पक्ष लढणार आहे, तर मैत्रीपूर्ण लढत भाजप सोबत लढणाऱ्या पक्षासोबत तुम्हाला जायला जमणार आहे का? जयसिंगपूर असेल, विदर्भ असेल, तिथं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती झालेली आहे काही ठिकाणी. कुठल्या महानगरपालिकांमध्ये झाली आहे? नगरपालिकांमध्ये जयसिंगपूर, विदर्भातल्या काही नगरपालिकांमध्ये. आता मला नावं नाही सांगता येणार. मग नावं सांगा ना. नावं सांगितल्यानंतर आपल्याला चर्चा करता येईल त्याच्यावर. आता तुम्ही पुण्याबद्दल सांगा ना मला, की पुण्यामध्ये तुमचे कार्यकर्ते नाराज असताना
राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची अशी नेमकी काय गरज होती, जेव्हा की तुमचे कार्यकर्ते नाराज आहेत? या मूळ प्रश्नाकडे येऊयात ना, की आता एनडीए मध्ये जायचं आहे म्हणून ही तयारी सुरू झालेली आहे महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं? नाही 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 नाही, अजिबात नाही. म्हणूनच मी हायपोथेटिकल हा शब्द वापरलेला आहे. मला वाटत नाही असं. कारण काय आहे, आदरणीय पवार साहेब ह्या नगरपालिकाच्या किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये कधीही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाहीत. आता हे सगळे जे निर्णय आमच्या ज्या अंतर्गत बैठका होतात त्यामध्ये ही आदरणीय प्रांताध्यक्ष असतील किंवा आमचे जे वरिष्ठ स्तर नेते आहेत ते सांगतात की तुम्ही स्थानिक लेवलला तुम्ही निर्णय घ्या. मग आता स्थानिक लेवलला, आता पुण्याचंच मी तुम्हाला उदाहरण सांगते. स्थानिक लेवलला पुणे शहराध्यक्षापेक्षा मोठं कोण आहे? पुणे महानगरपालिकेचा निर्णय घेताना स्थानिक लेवलला शहराध्यक्षांपेक्षा मोठं कोण आहे? नाही नाही नाही, जिथं बहुमत असतं मग तिथं अंकुशाना आहेत, वंदनाताई आहेत, विशालजी तांबे आहेत, आमचे सगळ्या फ्रंटल सेलचे अध्यक्ष आहेत. म्हणजे बहुमत जरी बर, म्हणजे पुण्यामधल्या या बाकीच्या सगळ्या नेत्यांनी, अंकुश काकडेंसकट इतर सगळ्या नेत्यांनी हे सांगितलं की आपल्याला अजित पवारांबरोबर जायचंय, म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तो निर्णय मान्य केलाय, असा अर्थ आहे ना? नाही काय, सुप्रियाताईंनी ज्यावेळी 1 to 1 चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी, आणि त्यावेळेस जर 90% पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते म्हणत असतील की जर आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये जायचं असेल आणि पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी, जिथं कोयता गँग आहे, जिथं प्रदूषणाचा प्रश्न आहे, जिथं वाहतुकीचा प्रश्न आहे, जिथं बलात्कारांचे महिलांचे प्रश्न आहेत, जिथं अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न जर समजून घेऊन आपल्याला समाजामध्ये चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला महानगरपालिका स्थानिक लेवलची आवश्यक आहे, असं कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतरचा ही तडजोड आहे असं मला तरी वाटतं. बरं, म्हणजे हे सगळे पुण्यामध्ये महिलांवर होणारे बलात्कार, कोयता गँग, हे सगळे गृह खात्याशी संबंधित असणारे प्रश्न सोडवल्या तुम्हाला महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या पक्षाची गरज आहे. ठीक आहे प्रवीण पुरसर, आता ह्याच्याकडे बघायचं कसं? मला एक सांगा की याच्याकडे फक्त स्थानिक संस्थांच्या, स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणून बघायचं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एनडीए मध्ये जाण्याची तयारी म्हणून बघायचं? नाही कविताजी, मला असं स्पष्ट वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची अगतिकता आहे. एकीकडे अजित पवार यांच्या गटाला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कुठेही मोजायची तयारीत नाहीये. म्हणजे पुण्यापासून त्यांनी त्यांना दूर केलंय, मुंबईमध्ये त्यांची ताकद नाही असं सांगून नवाब मलिकांचं निमित्त पुढे केलंय, ठाण्यामध्ये काही ताकद नाहीये, नवी मुंबईत ही तशीच अवस्था आहे. एकीकडे अजित पवारांची अशी स्थिती असताना दुसरीकडे शरद पवारांच्या गटाला शिवसेनाही मोजायची तयारीत नाहीये. त्यांनी मुंबईत प्रयत्न केला, नवी मुंबईत प्रयत्न केला, पण ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे दोन्ही पक्षांची अगतिकता आहे. बारामतीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला बसलेला धक्का जो आहे तो लक्षात घेता आगामी पुणा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अजित पवारांची साथ सोडली असल्यामुळे आता कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर एकत्र होण्याशिवाय पर्याय नाही, हे या दोन्ही गटांना कळून दिसतंय. आणि यामुळेच आगामी काळामध्ये ही सगळी समीकरणं जे कविता आपण सांगताय त्याप्रमाणे निश्चितच बदलाची वारे आतापासून व्हायला लागले असं दिसायला लागले. कारण हे जर परिस्थिती अशीच राहिली तर सत्तेमध्ये पण नाही आणि विरोधकात जर राहिले तरी विरोधकही आपल्याला विश्वासाने नाही. पण सर, मला ह्याच्यात कळीचा मुद्दा हा आहे की होणार काय, म्हणजे अजित पवार एनडीए मधनं बाहेर येणार की शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये जाणार, हा यातला कळीचा मुद्दा आहे. अजित पवारांनी आधीच सांगून टाकलाय विकासाच्या मुद्द्यावरती मला जिथे विकास असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे. विकासाचं निमित्त केलं आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये पण सत्तेमध्ये गेलेल्या. यांना सत्ता सोडायची नाहीये. सत्ता जर न सोडता आपल्याला जर एकत्र येत असेल तर आपण येऊ. याच मुद्द्यावरती हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. आगामी सत्तेमधून हे दूर जातील असं निश्चितच वाटत नाही. बरं, प्रदीप पेशकारजी, भाजपची काय भूमिका आहे? एकीकडे तो अजित पवारांचा पक्ष तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहे, तुम्ही सगळेजण विकासाच्या मुद्द्यावर एकसाथ आहात. पुण्यामध्ये मात्र अजित पवार हे जर शरद पवारांच्या सोबत जाणार असतील तर चालणार आहे का तुम्हाला? खरं तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, पहिल्यापासूनच आदरणीय देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आम्ही मॅक्झिमम ठिकाणी शक्य होईल तेवढ्या ठिकाणी महायुतीत लढणार आहोत. परंतु स्थानिक पातळीवरचे इक्वेशन्स वेगळे असतात. नगरपालिका असो, महानगरपालिका असो, त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मताला जास्ती मान सन्मान देऊन
त्याप्रमाणे त्यांना निवडणूक लढवायला संधी दिली पाहिजे, अशा प्रकारचं मत भाजपचं तरी आहे. त्यामुळे आणि देवेंद्रजींनी तर स्पष्ट सांगितलंय, 8 दिवसापूर्वी सांगितलं की पुण्यामध्ये आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर युती करणं शक्य नाही. त्यामुळे अतिशय स्पष्ट शब्दांनी पहिल्या एका वाक्यात सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे त्याच वाक्याला जोडून कोणाबरोबर पुढचं युती वाक्य करता प्रदीपजी होतं, त्याच वाक्याला जोडून प्रदीपजी पुढचं वाक्य होतं की पण त्यांच्या बरोबर आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू. आता जर अजित पवारांच्या पक्षाशी तुमच्या पक्षाची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे आणि त्याच अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार म्हणून येणार असतील, कदाचित अजित पवार यांच्याच पक्षाच्या चिन्हावर, तर मग त्यांच्याशी पण तुमच्या मैत्रीपूर्ण लढतीच असतील का? नाही, यातला मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ लक्षात घ्या. जेव्हा आपण जनतेला भ्रमित करता कामा नये, ही गोष्ट कायम भाजप लक्षात ठेवतो. आणि मैत्रीपूर्ण लढती प्रवीणजी हाच मुळात भ्रमित करणारा शब्द आहे, नाही का? बोला प्रदीपजी बोला. लक्षात घ्या की मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थच हा आहे, मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थच हा आहे की त्यावरची टीका टिप्पणी ही राज्य पातळीवरचं जर सत्तास्थानी आपण एकत्र असताना काळजीपूर्वक करायला हवी आहे. आपण विकासावर आम्ही निवडून आलो तर काय करणार आहोत ही भूमिका मांडण्याचा भाजपचा नेहमी प्रयत्न असतो. असं हा त्या मैत्रीपूर्ण लढतीचा पण मला तेच विचारायचं ना की अजित पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर, ऐका ना प्रदीपजी, अजित पवारांच्या पक्षाच्या चिन्हावर जर शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून येणार असतील तर या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा त्यांना पण होणार आहे का? नाही, एक लक्षात घ्या, शरद पवारांच्या पक्षाचं काहीच उरलेलं नाही आहे हे आता सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपण मैत्रीपूर्ण लढतीवर होतो. आमचं भूमिका अशी असते की आम्ही निवडून आल्यावर काय करणार, काहीच उरलेलं नाही असं कसं म्हणता? त्यांचे काय आमदार नाहीयेत, खासदार नाहीयेत, कशावर मोजताय तुम्ही काहीच नाही उरलेलं? हे दिवस संपले. आता आता आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, अजितदादांची ताकद आहे जिथे. आता आपण बारामतीत पाहिलं. आता अजितदादांची ताकद असेल तर ते का घेतात त्या पक्षाला सोबत? अजितदादांची ताकद इतकी स्ट्रॉंग असेल तर का जातील अजितदादा शरद पवारांच्या पक्षासोबत? त्यांना विचारलं पाहिजे. मग मी तेच तर म्हणते ना की ते जर एकत्र येत आहेत तर तुम्ही त्यांच्या शक्तीवर कशाला प्रश्नचिन्ह करता? तुम्ही मला हे सांगा ना की तुमची मैत्रीपूर्ण लढत त्यांच्या बरोबर पण असणार आहे का, की सिलेक्टिव्ह करणार आहात हा अजितदादांचा उमेदवार आहे आणि तो शरद पवारांचा उमेदवार आहे? आमच्या मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थ लक्षात घ्या. आम्ही इतरांवर, विरोधकांवर टीका करत बसण्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर काय करणार आहोत, देवाभाऊंचा विकासाचं मॉडेल काय आहे, मोदीजींच्या विकासाचं मॉडेल काय आहे, मॉडर्न सिटीच्या विकासाचं मॉडेल काय आहे, हा प्रकार आमचा नेहमी तुम्हाला दिसेल. त्या ना की विरोधकांवर टीका करणे. हे मैत्रीपूर्ण लढतीचं मला वाटतं मर्म असलं पाहिजे. बरोबर. प्रवक्ते म्हणून तुमची ही वाक्य एकदम करेक्ट आहेत प्रदीपजी. चर्चा या टीव्हीवरच्या चर्चांसाठी करेक्ट आहेत. ती किती खरी, किती कार्यकर्त्यांना पटणार आहे ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे. एनिवेज, अरुण सावंतजी, आता सांगा, तुम्ही पण आहात सत्तेमध्ये. अजित पवारांचा पक्ष हा जर शरद पवारांच्या पक्षासोबत जाणार असेल तर तुम्हा हिंदुत्ववादी पक्षांची काय भूमिका आहे? अजित पवारजी यांनी सुरुवातीला ज्यावेळेस ते महायुतीमध्ये सामील झाले होते त्यावेळेस त्यांनी स्पष्टच केलं होतं की आमचा पक्ष हा सेक्युलरवादी पक्ष आहे. आम्ही नुसतं हिंदुत्ववाद घेऊन राहणार नाही, आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहोत. तर राहिला आमच्या प्रश्नाचा पक्ष किंवा भारतीय जनता पार्टीचा पक्ष, तर आमचा पक्ष हा जरी हिंदुत्ववादी पक्ष असला, बाळासाहेबांचे जे विचार होते कट्टर हिंदुत्ववादाचे, परंतु बाळासाहेबांनी कधीही परत जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना आपल्याकडे आल्यानंतर दूर लोटलं नव्हतं. मात्र जे हिंदुत्वाच्या विरोधात होते ते बाळासाहेबांचे विरोधी होते किंवा बाळासाहेब त्यांना आपले विरोधी मानायचे. जे देशाच्या विरोधात वक्तव्य करायचे किंवा वागायचे किंवा कृती करायचे ते आपल्या देशाचे नाहीत हे ते स्पष्ट सांगायचे. आणि तोच विचार आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय एकनाथ शिंदेजी, तो विचारांना त्यांनी जिवंत ठेवलेला आणि आपला पक्ष त्या विचारांना धरून पुढे नेत आहेत. तर अजित पवारांनी काय केलं आणि काय नाही केलं याच्याशी आमचा पक्ष बांधील नाही. त्यामुळे अजित पवारांना जे काही योग्य वाटते ते करत आहेत.
ते काय करतील आणि काय नाही करतील म्हणजे पुण्यामध्ये अजित पवार हे जर शरद सांगणार नाहीत. पवारांसोबत गेले, ऐका ना, पुण्यामध्ये अजित पवार शरद पवारांसोबत गेले तर तुम्हाला काय अडचण नाहीये ना? हरकत आम्हाला पण कसली नाही. अडचण ना, त्यांना पहा ते स्वतंत्र विचाराचे आहेत. अजित पवारांनी कसं वागावं आणि कसं नाही वागावं हे आम्ही त्यांना सांगू शकत नाही. मात्र महायुती यामधील 3 पक्षांची जी काही ध्येय आणि धोरणं आहेत त्या ध्येय धोरणांना बाधा येणार नाहीत अशा गोष्टी त्यांनी जरूर केल्या पाहिजेत, हे मात्र मी इथे सांगेन. बाधा येणार नाही म्हणजे काय? बाधा येणार नाहीत याचा अर्थ जी ध्येय धोरणं ठेवून आम्ही पुढे चाललेलो आहोत या महाराष्ट्राचा, या मुंबईचा विकास आणि हा विकास करताना ती सगळी जी काही ध्येय धोरणं आहेत ती तुमच्या पक्षाचेच कार्यकर्ते मानायला तयार नाही. ते आज सांगतात भाजप सोबतची युती तोडा म्हणून, नीलम गोरेंच्या घरासमोर घोषणाबाजी करत होते. कविताजी, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये विविध विचारांचे कार्यकर्ते काम करत असतात आणि प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या कुवतीनुसार विचार करून बोलत असतो. तेव्हा एखाद्या कार्यकर्त्याने जे काही बोललं ती पक्षाची भूमिका आहे असं कधीच नसतं. नाही, मी तुम्हाला त्याच्यावरची पक्षाची भूमिका विचारते. त्यांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे, याच्यावर पक्षाची काय भूमिका आहे? कार्यकर्ते तुमचे नाराज आहेत. जे कार्यकर्ते गेली 8-8, 10-10 वर्ष तिकिटासाठी थांबून राहिलेले आहेत, ज्यांना वाटलं आपण पण नेता होऊ, त्या कार्यकर्त्यांना आज तिकीट मिळत नाहीये. कारण इकडे वरच्या बाजूला ज्या युत्या आघाड्यांची भलतीच गणितं चालू आहेत ती काय त्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडत नाहीयेत. पहा, प्रत्येक पक्षाच्या नेत्याने एक विचार मात्र जरूर केला पाहिजे की आज आपण जे काही नेता झालेलो आहोत, मंत्री झालेलो आहोत, आमदार झाले आहोत, हे आपण पक्षातील तळागाळांच्या कार्यकर्त्यांमुळे झालेलो असतो. जो कार्यकर्ता दिवस रात्र आपल्यासाठी राबत असतो, पक्षासाठी राबत असतो, पक्षाचं नाव मोठं करत असतो, अहोरात्र दिवस रात्र तुमच्या भाषेत सांगायचं तर सतरंजा उचलत असतो, त्या पक्षाचं ज्यावेळेस त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं प्रत्येक नेता म्हणत असतो. मग त्या नेत्याचं सुद्धा हे कर्तव्य आहे की त्याने त्या गोष्टीला जागलं पाहिजे. आज जो कार्यकर्ता माझ्या पक्षासाठी, माझ्यासाठी गेली 15-20 वर्ष काम करतोय आणि शेवटच्या क्षणी जर मी फक्त काही राजकीय गणित जुळवण्याकरता इतर पक्षांच्या नेत्यांना माझ्या पक्षामध्ये घेत असेल तर ते चुकीचं आहे या मताचा मी आहे. आणि जरी तुम्ही घेतलं पक्षामध्ये बाहेरच्या पक्षाच्या नेत्यांना, तो किती ताकदवर असो, किती पैसेवाला असो, तिथे एक अट प्रत्येक नेत्याने घातली पाहिजे की पुढील 5 वर्ष तुला कोणत्याही प्रकारची निवडणूक आमच्या पक्षातून लढविता येणार नाही, तर तुझं स्वागत आहे. असं जर धोरण ज्या पक्षात राबवलं जाईल त्या पक्षातील कार्यकर्त्यांवरती कधीही अन्याय होणार नाही. बरं, विचार चांगला आहे तुमचा, फक्त तो तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी तरी किमान अंमलात आणावा एवढीच आमची अपेक्षा. विचार खूप चांगला आहे. हेमाताई, आता एवढे चांगले विचार जे काही अरुण सावंतांनी मांडले त्याचं करायचं काय? प्रश्न असा आहे की ज्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कठीण काळामध्ये, सगळ्यात कठीण काळामध्ये म्हणूयात आपण, तुमच्या पक्षाची साथ दिली, आपले विचार, आपले भूमिका, नेत्यांची भूमिका हे सगळं मान्य केलं. आज जेव्हा तुमचा पक्ष म्हणतोय की ज्यांनी आपल्याला सगळ्यात कठीण वेळ दाखवली आपल्या राजकीय इतिहासातली, त्यांच्याच सोबत जाऊन उभं राहायचं, त्यांच्याच पक्षावर जाऊन लढायचं, मग ते कार्यकर्ते गेली 2-3 वर्ष जे काही एकमेकांच्या समोर उभे राहत होते, भांडत होते, त्यांनी काय करायचं? म्हणजे त्या कार्यकर्त्यांचा काही विचार होतो की नाही होतो? का प्रशांत जगतापांसारख्या कार्यकर्त्यांना इतकं उद्विग्न व्हावं लागतं की पक्षासाठी फक्त पक्षाचा प्रवास, पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं नेतृत्व एवढंच महत्वाचं असतं? नाही, काय राजकारण हे आपल्याकडे लोकशाहीचं खुलं व्यासपीठ आहे. त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक आपली आपली मतं आहेत. आता प्रशांत दादाचं ते वैयक्तिक मत असेल किंवा हडपसर विधानसभेची 2029ची त्यांच्या डोक्यातली ती तयारी असेल, असंही असू शकतं. आणि दुसरं माझं मत असं आहे की जिथं कार्यकर्तेच म्हणत असतील, आता काय पुणे महानगरपालिका कुणाच्या ताब्यात होती, अँटी इन्कम्बन्सीचाही फॅक्टर असतो. मग अँटी इन्कम्बन्सी ज्यावेळी असते त्यावेळी सगळ्यांनी मिळून जर भारतीय जनता पार्टी सारख्या शक्तीला विरोध करायचं ठरवलं तर मला त्यात काही वावगं वाटत नाही. आणि कार्यकर्त्यांना जर वाटत असेल की बाबा आपण सगळे मिळून भारतीय जनता पार्टी सारख्या शक्तीला विरोध करूया, तर मला वाटतं हा कार्यकर्त्यांचा कलेक्टिव्ह पण मला हे कळत नाही की भारतीय जनता पार्टी सारख्या शक्तीला विरोध करायचा तो म्हणजे पुण्यापुरता तुमचा विरोध वेगळा असणार. म्हणजे कार्यकर्त्यांना सांगता काय तुम्ही की पुण्यापुरता आपण वेगळा विरोध करूयात आणि मग राज्याच्या पातळीवर आपण वेगळा विरोध करूयात, अशा काही बॉर्डर सांगून घेता का? कविताताई, तुमच्या माहितीसाठी मी सांगते, ज्यावेळी नगरपालिकेचं इलेक्शन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 31 जानेवारीपूर्वी घ्या असं सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी सांगितलं, त्यावेळी आमची जी अंतर्गत बैठक झाली पक्षाची, त्या बैठकीमध्ये सुद्धा
आमच्या पक्षाच्या शिरस्थ नेत्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी सोडून कोणाशीही तुम्ही युती करा, असं सांगितलं होतं. हे काही नवीन नाहीये. आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी वर्सेस ऑल असं झालेलं आहे कविताजी. आणि हे तुम्ही पुणे आणि पिंपरी ठीक आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी बरोबर राज्यात जे सत्तेमध्ये आहेत ते तुमच्यासाठी वर्ज्य नाहीये, फक्त भारतीय जनता पक्ष वर्ज्य. कविताताई मला थोडं कंप्लीट करू दे. ते कशासाठी? महाराष्ट्राची जी आपली राजकीय संस्कृती होती, जी बैठक होती, ती पूर्णतः म्हणजे काय रसातळाला पाठवायचं काम, डिवाइड अँड रूल, ही जी भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटर्जी आहे, त्या स्ट्रॅटर्जीमुळे नीतिमत्तेचा महाराष्ट्रातल्या राजकारणात ऱ्हास होत चाललाय. आणि त्याला कुठेतरी विरोध करायचं म्हणून मला वाटतं भारतीय जनता पार्टीला. ठीक आहे, आता प्रदीपजी मला थोडक्यात सांगा, नीतिमत्तेचा ऱ्हास होत चाललेला आहे, देशाला धोका निर्माण झालेला आहे, आणखीन काय 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 आरोप आहेत सगळे भारतीय जनता पक्षावर. आता एवढा सगळा आरोप घेऊन भारतीय जनता पक्षाला विरोध करायचा म्हणून ते अजित पवारांसोबत जात आहेत, जे अजित पवार तुमच्या सोबत आहेत, आणि तरी तुम्ही म्हणताय लढत बाकी मैत्रीपूर्ण होईल. खरं तर असं आहे, नीतिमत्तेचा ऐशी तैशी असं तुम्ही या शोला नाव दिलंय. खरं तर नीतिमत्तेचा ऱ्हास वगैरे काही होत नाहीये. नीतिमत्ताचा कसोटी जरा कठीण आहे या काळामध्ये, एवढंच आपण म्हणायला पाहिजे की नीतिमत्तेची कसोटी कठीण आहे. राजकीय उलथापालथ ह्या सगळ्याच बाबतीमध्ये दिसत आहेत आपल्याला. आणि प्रदीपजी, आपण काय कॉलेजच्या डिबेट कॉम्पिटिशनला बसलोय का? ऐका ना, मी सांगतो ना, मी सांगतो ना तुम्हाला काय ते. मी सांगतो ना की आपल्याला शरद पवार साहेबांनी पक्ष फोडून कशी सत्ता हस्तगत करायची असते हे पहिलं उदाहरण तर शरद पवार साहेबांचं आहे. त्यामुळे वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळामध्ये काय केलं आणि अचानक मग सगळे आमदार घेऊन बाहेर पडणे, हे नीतिमत्ता तेव्हाची काय होती? मग तेच सगळं तुमच्या सोबत येत आहे, तुम्हाला विरोध करत असते तुमच्या सोबतच्या पक्षाबरोबर, ते तुम्हाला चालणार का हेच तर सवाल आहे ना. मग तुम्ही का नाही सांगत अजित पवारांना हे जमणार नाही म्हणून? तुम्ही का नाही आम्हाला खुलेपणानं सांगत नाही जमणार म्हणून? विरोधक असणारच आहेत. आम्ही सांगितलं आम्ही लढणार नाही अजितदादांबरोबर तिथे. अजितदादांबरोबर पुण्यात लढणार नाही, पण राज्यामध्ये अजितदादा सोबत असणार आहेत. हा कुठल्या पद्धतीचा विरोध आहे आणि कुठल्या पद्धतीचं राजकारण आहे? नाही, परत तुम्ही तोच प्रश्न विचारताय. आधी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खुली सूट या सगळ्यांना द्यावीच लागते, ती दिलेली आहे. त्याच्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी ते करावं. मगाशी तुम्ही दोन्ही राष्ट्रवादींची काय अपरिहार्यता आहेत ते मला सांगितलं. आता भाजपच्या प्रवक्त्यांची जी अडचण होते त्यांची भूमिका मांडताना, भाजपची काय अपरिहार्यता आहे की ते ठामपणे हे सांगूही शकत नाही की नाही अजित पवारांचा निर्णय आम्हाला पटणारा? नाही, अजित पवारांचं नाही, आम्हाला पटायचं काय कारण नाही. त्यांचा निर्णय पटणे किंवा न पटणे आमचा काहीच रोल नाही त्यामध्ये. हा, मी तेच म्हणते ना की नाही पटते हे नाही ना म्हणत तुम्ही. एक्झॅक्टली. हा प्रवीण सर, परत तुम्ही तोच प्रदीपजी जे सांगतायत म्हणजे यातला प्रत्येक प्रवक्ता असं सांगतो की त्या पक्षाचं स्वतंत्र आहे, त्यांना त्यांचं स्वतंत्र मत आहे, त्यांचा निर्णय घेण्याची त्यांना स्वातंत्र्य आहे, असं सगळं सांगत असताना हे स्वातंत्र्य फक्त पुण्यापुरतं मर्यादित आहे का, एवढं त्यांनी जाहीर करायला पाहिजे होतं. म्हणजे अरुण सावंतांनी तसंच सांगितलं. मग जर भारतीय जनता पक्ष दुसऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर परस्पर जाऊन जर तिथे तडजोडी करायला लागला तर तुम्हाला चालेल का? म्हणजे हे सगळं तुम्ही वेडे बनवताय का महाराष्ट्रातल्या जनतेला? म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन गुलुगुल करायचं, कुठे जाऊन बसायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं तुम्ही आम्हाला मतदान करा. म्हणजे तुम्ही मतदारांनाही आता गृहीत धरायला लागलात की अशी परिस्थिती निर्माण झाली. एकटा पुण्यापुरता विषय जर मर्यादित असता आपण समजू शकलो असतो. तुम्ही सत्तेमध्ये सगळ्यांच्या बरोबर राहणार, एकमेकांच्या बरोबर सत्तेबरोबर राहणार आणि पुण्यात असं तुम्ही सांगणार की बाबा त्यांचं ते निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, मग इतर ठिकाणी पण ते निर्णय घेऊ शकतील ना. ते तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सांगणार की बाबा हे आमचा विषय आहे, आमच्या पुरता मर्यादित आहे, तो त्यांचा विषय त्यांच्या पुरता मर्यादित आहे. महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या जनतेने काय पाहिजे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? म्हणजे प्रत्येक प्रवक्त्याने सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगताय की ते स्वतंत्र आहे, जरूर स्वतंत्र असते. मग त्या स्वातंत्र्याप्रमाणे जर भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर बसले तर तुम्हाला अरुणजी चालेल का? नाही, बरोबर
बरोबर आहे. आणि याच्यातनं सवाल अनेक उपस्थित होणार आहेत प्रवीणजी, याच्यातनं सवाल अनेक उपस्थित होणार आहेत. आणि मला कल्पना आहे की त्या प्रवक्त्यांची पण काय अडचण होते याच्यात उत्तरं देताना, ही कल्पना आहे आपल्याला. प्रश्न हा फक्त इथे मतदारांचा पण नाहीये, प्रश्न कार्यकर्त्यांचा पण नाहीये, प्रश्न एकूण समाजाचा आहे. राजकारण ही व्यवस्था ही काय समाजाच्या अलिप्त व्यवस्था नसते, ती समाजाच्या अधीन असलेली, समाजाचा अविभाज्य भाग असलेली व्यवस्था असते. जर या इतक्या महत्वाच्या व्यवस्थेतून नीतिमूल्यांचा असा ऱ्हास होणार असेल तर तो फक्त त्या एका व्यवस्थेचा प्रश्न नाहीये. ही नीतिमूल्य अवघ्या समाजातनं जात आहेत. आपले नेते असेच असतात, आपले नेते सत्तेसाठी काहीही करू शकतात, आपल्या नेत्यांचं विचारांशी आणि भूमिकेशी काहीही सख्य नाहीये. हा जर समाज आपण आपल्या समाजामध्ये रुजवत असू ना, तर तो फक्त आजच्या राजकारणाच्या दृष्टीनं धोकादायक नाहीये, तो महाराष्ट्र हा समाज म्हणून धोकादायक आहे. ज्या महाराष्ट्रानं आदर्श राजकारणाचे धडे अवघ्या देशाला दिले ना, त्याच महाराष्ट्रामध्ये आज नीतिमत्तेची ही जी ऐशी तैशी होतीये ना, ती विचार करायला लावणारी आहे. आता फक्त कार्यकर्ते प्रश्न विचारतायत, पण उद्या जोपर्यंत मतदार हा प्रश्न विचारत नाही तोपर्यंत बहुतेक या राजकीय नेत्यांना जाग येणार नाही, असं चित्र सध्या तरी दिसते. सगळ्या जणांच्या आपल्या मनापासून आभार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.